तर आज मी बनवली होती तर शाही पनीरची रेसिपी, माझ्या पद्धतीची रेसिपी. इथं पनीरना पावशेर घेतलेलं होतं. फ्रेश पनीर होतं, त्याला छान असं क्यूबमध्ये कापून घेतलं. आणि आता माझी पद्धत आहे ती, माझ्या पद्धतीनं कशी असेल ती तुम्ही आता बघून घ्या. कारण आपली पद्धतच वेगळी, कारण आपला पॅटर्नच वेगळा आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये टाकली होती आपण मॅरिनेशनमध्ये टाकत असतो पनीर. मग त्याच्यामध्ये टाकले आपण अद्रक लसणाची पेस्ट. तर म्हणतात पिवळी का म्हणे, तर त्याचा एक वेगळा राज आहे, ते सांगन मी कधीतरी. मग नंतर टाकली त्याच्यामध्ये दही. दही टाकली म्हणजे आवडीनुसार, तुम्हाला आंबट कसं आवडत असेल त्या हिशोबाने दही टाकायची. मग त्याच्यानंतर टाकले याच्यामध्ये धना पावडर तर सांभाळून टाका, कारण मागच्या वेळेस मी पण असं एक रेसिपी करायला गेले आणि ते बुकनाच पडला होता डायरेक्ट. त्याच्यामुळे पुढे कधी टाकत जाऊ नका. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं मटण मसाला आणि त्याला छान मॅरिनेट करायला ठेवून दिलं मीठ वगैरे टाकून. आणि इकडे आपली ग्रेव्हीची तयारी केली होती, कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे आणि अद्रक लसूण घेतलं होतं. त्याच्यानंतर कढई गरम केली, त्याच्यात तेल गरम करून काही खडे गरम मसाले म्हणजे लवंगा, काळे मिरे आणि शहाजिरा, जिरा, कढीपत्ता, कांदा, आपला टोमॅटो, आपले अद्रक लसूण आणि आपलं कोथिंबीर हे सगळं टाकून याला छान असं तळून घ्यायचं होतं. आणि एकदम असं ग्रेव्हीला जास्त काय तळून घ्यायची गरज पडत नाही, आपण जसं तळतो त्या पद्धतीने. तर बघा त्याच्यामध्ये थोडेसे धणे पण ॲड करायचे, नसेल तर काय हरकत नाही बघा, पण मग टाका, जरा फ्लेवर चांगले येतो माझ्या पद्धतीनं जर तुम्ही करायला गेले तर. कारण भाजी खूप सुपर झालेली होती. आपल्या इकडं बघा ग्रेव्हीचे मसाले तळलेले होते आणि थोडे काजू भिजत घातले होते, कारण शाही पनीर करायचे म्हणून ते शाही मसाले तर पाहिजेच होते. मग हे सगळे मसाले मिक्स करून अशी त्याची ग्रेव्ही तयार करून घेतली. आणि त्याच्यानंतर इकडं फोडणीची तयारी केली, तेल गरम केलं, त्याच्यामध्ये शहाजिरा आणि तेजपत्ता टाकून याला चांगलं तडतडू दिला आणि आपली ग्रेव्ही टाकून दिली. आता काय नाही, फक्त आपला ग्रेव्ही चांगली शिजू द्यायची होती. त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं चवीपुरतं मीठ, ते ग्रेव्हीला आपलं तेल सुटला. मग त्याच्यामध्ये गरम पाणी करून पण टाकलं. मग मी त्याच्यानंतर उरलेला मसाला टाकला, म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार मिरची पावडर पण ॲड करू शकता. मग त्याच्यामध्ये धना पावडर आणि गरम पाणी टाकून ग्रेव्हीला छान असं शिजू दिलं. ग्रेव्ही जेव्हा शिजन त्याच्यामध्ये मग आपल्याला टाकून द्यायचं आहे आपल्याला मॅरिनेट केलेला पनीर. जर तुम्ही म्हणजे पद्धती बघितल्या यूट्यूबवर तर खूप वेगवेगळ्या पद्धती पनीर तळून टाकतात, पण आपली पद्धत अशीच आहे, कारण आपलं पॅटर्न वेगळं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा करून बघा आणि आवडल्यास आपल्याला कमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इकडं मग मी पनीर छान असं प्लेटमध्ये वाढून घेतलं आणि मग आरांच्या पप्पाला विचारलं की कसं झालं म्हणून, तर ते म्हणे बेस्ट.